जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान, चिनाकाठीच्या शेतातील पिके मोटारी पाण्यात, शेतकऱ्याकडून नुकसान भरपाईची मागणी। मागील 6-7 दिवसांपासून मान्सूनचा पावसाला सुरुवात झाली आहे। सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला आहे। मोहोळ तालुक्यात मान्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लगावली आहे। या पावसाने सगळीकडे पाणी केले आहे। काही ठिकाणी शेतातून पाणी वाहिले तर काही ठिकाणी शेतीची बांधही फुटली आहेत। जून महिन्याच्या सरासरी पावसाने 150% पाऊस झाला आहे। जून महिन्यात एकूण 102 मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित असताना 150 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर जिल्ह्याच्या मध्यावर असलेल्या मोहोळ तालुक्यात सर्वाधिक पाऊस म्हणजे 229 मिलीमीटर तर 251% इतका पाऊस पडला आहे। त्यामुळे मोहोळ तालुक्यातील नदी नाले तुडुंब वाहत आहेत। रोहिणी नक्षत्र संपताच पावसाला सुरुवात झाली आहे। या पावसाने शेतकरी राजा चांगला सुखावला आहे, परंतु शिना नदी काठावरील शेतकऱ्यांमध्ये शेतीमध्ये पाणी गेल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। गेल्या वर्षी पावसाने दांडी मारली, त्यामुळे शेतकरी हा अगोदर संकटात सापडला होता, परंतु यावर्षी सुरुवातीलाच अति पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा संकटाचा सामना करावा लागत आहे। नदीकाठी शिना नदीच्या काठावर असलेल्या गावांमध्ये शेती मोटारी तसेच पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्यामुळे प्रशासनाने पंचनामे करून मदतीचा हात द्यावा अशी विनंती शेतकरी करीत आहेत। आज आपण सीना नदीच्या उजनी कॅनलच्या मोठ्या पुलावरती आहोत। या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात गेले 8 दिवस झालं मुसळधार पाऊस बरसत असल्या कारणानं सीना नदीला प्रचंड असा मोठ्या प्रमाणात महापूर आलेला आहे। या महापुरामध्ये अचानक आलेल्या महापुरामुळे या ठिकाणी नदीकाठच्या परिसरात जनावरांचा चारा असेल, उभी पिकं असतील, ऊस असेल, शेतकऱ्याच्या विद्युत मोटारी, त्याच्यासोबतचे असणारे पाईप, स्टार्टर, त्यासोबत असणारे ऑटो, या सर्व गोष्टी या ठिकाणी पाण्यामध्ये अक्षरशः बुडालेल्या आहेत। त्यामुळं शेतकऱ्याचं या ठिकाणी एकीकडं गेल्या 1-2 महिन्यापूर्वी प्रचंड ऊन आणि त्यानंतर आता मोठ्या प्रमाणातला असणारा पाऊस, त्यामुळे शेतकरी दोन्ही बाजूनी संकटात आहे। आणि या पुरामुळे तर अक्षरशः शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्यामुळं आमची सरकारकडे एकच मागणी असेल की या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना लवकरात